मंडळी नमस्कार. हे बघा, हे आपलं सगळं भाताचं शेत. आत्ता आपण दिवाळी झाल्यानंतर हे कापायला घेतोय आणि तुम्हाला इकडे झालेलं नुकसान सुद्धा दिसतंय. ह्यालाच ओला दुष्काळ असं म्हणतात. हे तुम्हाला इकडे सगळं दिसतंय. हे वेगळं सगळं पाणी आहे अजूनही शेतामध्ये. आणि ही जी आहे ही आता सध्या आपण असं करतो की हे सगळं भात इकडनं कापून इकडे पलीकडे इथे माळ आहे, त्या माळावरती आपण आणून ठेवतोय. इथे पलीकडे आपलं पॉन्ड हाऊस आहे. हे बघा केवढं पाणी आहे बघा. आणि हा प्रॉब्लेम असतो, ही जी तांदूळ जे आहे हा जेव्हा जमिनीला टेकतो तेव्हा तुम्हाला जसं दिसतंय बघा इकडे, याला म्हणतात जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे ह्या भाताला आता रुजलेलं आहे बी. शेवटी हे बी आहे ते आता रुजायला लागलं आहे. जसं की ते रुजायला लागणं म्हणजे ते एक प्रकारचं केमिकल प्रोसेस आहे. आणि हे जे तुम्हाला आता दिसतं एक तर ह्याच्यातलं बरंचसं भात वाया पण गेलेलं आहे. पण ह्याच्यातला हा जो सगळा जो भात आहे हा सगळा भात आपण जेवढा जमेल तेवढा आता सुकवणार आणि सुकवून आपण परत तो हार्वेस्ट करण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे शेती जी आहे ही वेगवेगळ्या आपल्या वेदर चेंजेसमुळे आता कॉम्प्लिकेटेड होऊन गेलेली आहे. पण ह्याकडे तुम्हाला जसं दिसतंय, तुम्ही बरेचसे जण इकडे आलेले सुद्धा आहात. तिथे आपण पर्यटन करतो, कृषी पर्यटन. कृषी पर्यटनामुळे आपल्याला एक आधार मिळालेला आहे की ज्याच्यामुळे आपण सर्व्हाइव्ह होऊ शकतो. आता आपण जर ते असतो तर तुम्हाला दिसतं ही सगळी जी माणसं अशा आपल्याकडे एकूण 150 लोक काम करतात, त्यांना आपण एम्प्लॉयमेंट देऊ शकलो नसतो. हे असं नुकसान झालं म्हणल्यावरती आपण पूर्णपणे झोपून गेलेलो असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी जोड व्यवसाय बरोबर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याला कृषी पर्यटन हे एकदम सोपं, साधं आणि 0 रुपयात शेतकऱ्याला चालू होणारं एक साधन आहे जे त्यांनी करायला पाहिजे. त्याला नुसते पैसेच ह्याच्यामध्ये, तर त्याच्याबरोबर त्याला प्रतिष्ठासुद्धा मिळते. सो असं अत्यंत युनिक आणि छान असं हे आहे ते आपण करायला पाहिजे. ते जे निसर्गाचे जे वेगवेगळे जे रूप आहेत ते आपल्याला बघायलाच लागणार. तुम्हाला दिसते काहीच उभं नाही आहे, सगळं वेडं वाकडं झालं आहे. बघा इथे हे लोक भात कापतायत. ते असे त्याचे ढीक करून इकडे असे ठेवले जात आहेत. आणि ते ठेवल्यानंतर तिकडे 2 माणसं जे आहेत ते सगळे भात उचलून पलीकडच्या या इथे एक उंच भाग आहे त्याच्यामध्ये माळामध्ये ठेवत आहेत. आणि लकीली नाही आहे, त्याच्यामुळे आपलं हे याच्यातलं फक्त 10-12% आता उरेल. 10-12% सुद्धा कदाचित नाही होणार. हे बघा मंडळी, अशा प्रकारे इकडे आपलं तर मंडळी नमस्कार. मधुकरे मामा आहे आणि ही तिरडी केलेली आहे बांबूची. आणि त्याच्यावरती हा सगळा भात आणून आपण इकडे सुकायला ठेवतो ना मामा इकडे. हे बघा हे सगळं इकडे माडराने त्याच्यावरती आपण ह्यात सुकायला ठेवलं आहे. व्हेरी गुड. तर अशा प्रकारे असं हे सगळी प्रोसेस असं डबल काम करायला लागत नाही. जनरली कापून तिथे शेतावरती सुकायला ठेवतो आपण. हे आता हे असं ठेवलेलं आहे आणि ह्याला थोडंसं आपण ही माणसं आहेत ती तुम्हाला तिकडे पलीकडे जी दिसत आहेत ती हे काढून हा जो भात आहे हा इकडनं काढून आणलेला सगळं तिकडे पांगवत आहेत. पांगवल्यामुळे पटापट तो सुकून जातो. आता हे 2-3 दिवस असं ठेवायचं इकडे पांगून, जेणेकरून तो सगळा सुकून जाईल. डोडो ये गुड गर्ल. धन्यवाद मंडळी.